तर अरबी समुद्रातील स्मारक प्रकरणावरून संभाजीराजे आक्रमक झाले। संभाजीराजे आज भूमिपूजन झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहेत। अरबी समुद्रातील स्मारकाचं काय झालं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग फक्त राजकारणासाठीच का असाही प्रश्न त्यांनी विचारलाय। तर संभाजीराजे पंतप्रधान मोदींना देखील आज जाब विचारणार आहेत। महाराज, तुम्हाला ही वेळ काय येते? खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही वंशज आहात, वारसदार आहात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अरबी समुद्रातलं बांधकाम करण्याचं भूमिपूजन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं 24 डिसेंबर 2016 झालं। त्यानंतर आता जवळपास तब्बल 7 वर्ष लोटली गेलेली आहेत। नाही, हाच माझा प्रश्न आहे की ज्यावेळी तुम्ही पंतप्रधानांना एका कार्यक्रमाला बोलवता आणि तेही प्रामुख्याने शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक, जर परमिशन्स तुमच्या पूर्ण नसतील तर तुम्ही बोलू नयेत। मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक आहे म्हणून तुम्ही त्यांना बोलवलं आणि शिवाजी महाराजांचं स्मारकाचं जलपूजन केलं आणि आज म्हणायचं की आमच्याकडे परमिशन्स नाहीत, हे चालणार नाही ना। आणि म्हणूनच आज शोध मोहीम घेण्याचा हाच विषय, कारण का शिवाजी महाराजांचं साजेल तसं स्मारक आजही तुम्हाला देशात पाहायला मिळत नाही। आणि म्हणून सगळ्या त्यावेळीच्या पुढाऱ्यांनी एक कल्पक दृष्टिकोनातून एक ती आयडिया आणली की आपण करावं, ती चांगली बाब आहे। मग तुम्ही जर पूर्वी सुशीलकुमार शिंदेनी सुरुवात केली, मग अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री त्यांनी हा विषय घेतला, परत विषय म्हणजे तो हे झाला, डायल्यूट झाला। मग 2014च्या निवडणुकीत भाजपने त्यांच्या अजेंड्यावर घेतला। 2016ला पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन झालं आणि आज किती 8 वर्ष झालेत, काहीच नाही त्याच्यावर कोण चर्चा करत नाही। इलेक्शन आले की तो विषय घेतात, मग आम्ही नुसते बघत बसायचं का? एक तर गडकोट किल्ल्यांसाठी तर काही होत नाही, काही त्याच्यावर मुवमेंट नाही। 350वा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने 450 कोटी रुपये हे दिले जाणार असं सांगितलं होतं गडकोट किल्ल्यांसाठी आणि एकंदरीत शिवाजी महाराजांच्या उत्सवासाठी। 3% DPC मधनं खर्च केला जाईल स्मारकासाठी। किती केले तुम्ही खर्च? नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करायचं, पण मग कॉन्क्रीट का हे नाही? आज सरदार वल्लभभाई पटेलांचा स्मारक हे जर गुजरातला होऊ शकते, इतकं भव्य होऊ शकते, मग शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक महाराष्ट्रात का होत नाही?